नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, तर पहिल्या गुरुवारी उपवासाला काय करायचं हा प्रश्न. चला तर आज आपण उपवासाचा बफ वडा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 6 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 कप खारे शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 कप डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. अर्धा चमचा काळी मिरी, लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. मनुका घेतलेला आहे. 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता ह्याच्यामध्ये जे खारे शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत मिक्सरच्या जारमध्ये, बघू शकता. त्यानंतर सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत. बडीशेप घालायची आहे, बघू शकता तुम्ही. व आपण आता हे मिश्रण मिक्सरला वाटून घेणार आहोत. जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे, बघू शकता. असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे, एकदम पावडर नाही करायची आहे. त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी असे बटाटे आहेत ते सोलून घेतलेले आहेत व अशी किसणी ठेवायची आहे. आपण आता हे बटाटे आहेत ते किसून घेणार आहोत. बटाटे शक्यतो किसूनच घ्या. आणि एक मी ट्रिक सांगते, म्हणजे बटाटे आपण किसतो तेव्हा पाणी नाही सुटलं पाहिजे बटाट्यांना. त्यासाठी बटाटे आदल्या दिवशी उकडवून ठेवायचे आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. बघू शकता आपले बटाटे किसून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण आता हे मिश्रण आहे बटाट्याचं ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे, बघू शकता. एकदम असं सॉफ्ट आहे, पाणी वगैरे असं सुटलेलं नाही आहे बटाट्याला, बघू शकता. आपला डो तयार झालेला आहे. त्यानंतर बफ वड्याची आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्यावरती अशी एक किसणी ठेवायची आहे आणि एक उकडलेला बटाटा आहे तो असा किसून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आपला बटाटा आहे किसून झालेला आहे. त्यानंतर आपण या मिश्रणामध्ये जे शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतले होते ते घालायचे आहेत. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट पावडर घालायची आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर या मिश्रणामध्ये मनुका घालायचा आहे. हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली. त्यानंतर याच्यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण पिठी साखर आहे ती घालणार आहोत. काळी मिरी पावडर घालायची आहे. लाल मिरची पावडर घालायची आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. प्रथम तुम्हाला हे मिश्रण थोडं सुकं सुकं वाटेल. जसं जसं तुम्ही मिश्रण मिक्स करत जाल त्याला ओलसरपणा येईल, बघू शकता तुम्ही. मिश्रण आपलं थोडं ओलं झालेलं आहे, असं झालं पाहिजे, बघू शकता. आपण आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत. आपण आता या मिश्रणाचे
छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आपण ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातला, त्यामुळे मिश्रण चांगलं ओलसर झालेलं आहे. थोडं असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. एकदम सोपी रेसिपी आहे. बघू शकता. असे मी बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर हाताला थोडंसं असं तेल लावून घेतलं आहे मी. बघू शकता तुम्ही. त्यानंतर बटाट्याचं जे मिश्रण केलं होतं डो, त्याच्यातला एक असा थोडासा गोळा घ्यायचा आहे. तो असा थोडासा हातावरती मळून घ्यायचा आहे. बघू शकता. व अशी त्याची पारी तयार करायची आहे. त्यानंतर जे आपण स्टफिंग तयार केलेलं होतं ते भरायचं आहे त्याच्यामध्ये. बघू शकता. व असं बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे वडे आहेत ते तळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये. तेल आपलं गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये वडे आहेत ते असे तळून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी असे सोनेरी कलर येईपर्यंत. बघू शकता. असं मध्ये मध्ये चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असे वड्यांना सोनेरी कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता. आपला उपवासाचा बफ वडा मस्तपैकी असा तयार झालेला आहे. तुम्हीही दह्याबरोबर पण खाऊ शकता आणि असेच सुद्धा. माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.